साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. महात्मा फुले शाळेत मान्यवर व गुणवंतांचा सत्कार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पार पडला कार्यक्रम. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले मंडळाच्या वतीने समाजातील मान्यवर व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. बुलढाणा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आज 3 जानेवारीला सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात योग शिक्षिका व निसर्गोपचार तज्ज्ञ शारदा सिद्धेश्वर वानरे व होमिओपॅथीच्या कन्सल्टंट MD तथा सौंदर्य तज्ज्ञ डॉक्टर दिशा नरेंद्र चोपडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानरे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम जयंतीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले. ते लक्षात आलं. आता आपण दुसऱ्याच्या सत्कार मूर्ती आहे आणि सौंदर्य तज्ञ आहेत, त्यांच्याकडे पाहिजे तुम्हाला लक्ष येतच असेल. जी शाळा आहे ती गेली आहे शाळेला मला वाटते 40 वर्ष आली. मानकर मॅडम 40 वर्षापासून ही शाळा चालत आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका मानकर मॅडम अतिशय उत्कृष्टपणे एक महिला म्हणून सावित्रीबाईची लेख म्हणून सांभाळत आहे. त्याबद्दल मी मानकर मॅडमचं खरंच कौतुक करतो की एक महिला इतकी चांगली शाळा आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये नावाजलेली शाळा आहे. अभिमानात सांगू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातली एकमेव मराठी मीडियमची एकमेव अशी सुंदर शाळा आहे की जी 1 नंबरवर आहे. माझ्या परिवाराचा आणि म्हणजे माझ्या क्लासच्या बायकांचा, कारण माझा क्लास म्हणजे माझी ऊर्जा असते. त्या जेव्हा मला सतत ऊर्जा देत असतात म्हणून माझा क्लास हा सुरू असतो. म्हणून त्यांचे सुद्धा मला इथे धन्यवाद द्यावा वाटतात त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरच्या लोकांचा, वानेरे सरांचा. माझ्या जरी गुण असते आणि दाबल्या गेले असते तर मला नाही वाटत मी आज तुमच्या समोर इथे उभी असते. पासून आभार मानेन की तुम्ही ह्या सावित्रीबाई फुले पुरस्कार ह्या सन्मानासाठी मला तुम्ही योग्य समजलं आणि ह्यासाठी मला इथे आमंत्रित केलं. खरे तर ह्या नावातच सर्व काही आले. सावित्रीबाई फुले ह्या नावातच सगळे काही आले की तुम्ही या सन्मानासाठी तुम्हाला सर्वजण योग्य समजतं आणि खरोखर माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सावित्रीबाई आणि यांच्याविषयी आपल्याला सर्वच माहिती आहे. त्यांनी कशा प्रकारे त्रास सहन केले, त्यांना कुठल्या परिस्थितीतून जावे लागले. त्याला खांदा लावून काम करणारी ती स्त्री, तिचं सुद्धा आपल्या महिलांना माहिती असावी हा माझा एवढाच उद्देश आहे. मला खूप आनंद झाला की आजच्या कार्यक्रमाला ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता मंडळानं, त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त असावा आणि खरोखर महिला आपला सकाळची अमूल्य वेळ बाजूला ठेवून या कार्यक्रमाकरता उपस्थित झाल्या.